नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 32 इंच 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। मेजरमेंट स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। ब्लाउजची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला 14 इंचावर 2 खुणा करून सरळ रेष ओढून घ्यायची। आपल्याला आधी बॅक साइडची कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर शोल्डर हे मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं। तर मागचा गळा डीप आहे तर तो आहे 10 इंचाचा, म्हणून आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5 इंच। 5 इंच किंवा मग 5.5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर मुंडा घेर आहे 14 इंच, तर आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच आणि तो चेक करून घ्यायचा आणि नंतर मग आपण कमी किंवा जास्त करायचं ते बघू। त्याच्यानंतर इथं आपल्याला 3 टेपच्या 3 लाईन इतका तिरकस आकार देऊन अशा पद्धतीने मागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 32 साइज आहे तर 32 चा चौथा भाग येतो 8 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर इथं आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। तर हा किती इंचावर आलेला आहे तर बघू शकतात, हा बरोबर या पॉइंट पासून 1.25 इंचावर आलेला आहे आणि आपल्याला 1.25 इंच द्यायचं आहे। किंवा जर का तुमच्या काठीत जास्त चुन्या घोळ होत असेल तर 1 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर कमर आहे 27 इंच, तर 27 चा चौथा भाग येतो आपला 6.25 इंच। मागच्या साईडचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। मागचा गळा ओपन करायचा आहे आपल्याला 2 इंचावरती किंवा मग 2.25 इंचावरती। गळा आहे 10 इंचाचा। टक्स घेतला मी 4 इंचावरती। टक्स पासून इथं आपल्याला अर्धा इंचावरती तिरकस लाईन ओढून घ्यायची। त्याच्यानंतर इथं आपल्याला 1/2 इंच तिरकस डाऊन जायचं आहे। तर किती इंची टेपच्या 3 लाईन इतकं किंवा 1/2 इंच। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आणि इथून आपल्याला बरोबर इथं मुंडा घेर हा मोजून घ्यायचा आहे। तर तो आलेला आहे 6.25 इंच। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्या आपण मुंडा घेतलेला आहे 5.25 इंचाचा, तर आपल्याला तो 5.5 इंचाचा घ्यायचा। इथून बरोबर 1.25 इंच अंतर मोजून घ्यायचं। तर हा आहे कमरेचा चौथा भाग। मग आपल्याला या पॉइंट वरती आता बरोबर मुंडा मोजून घ्यायचा। तर बघा, हा बरोबर आलेला आहे 7 इंच। तर त्याच्यासाठी जर का मुंडा घेर 14 इंचाचा असेल तर आपला मुंडा यायला पाहिजे, शिलाई मार्जिन सोडून मुंडा यायला पाहिजे 7 इंच। त्याच्यासाठी आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच। शोल्डर घेतलं 5 इंच आणि मुंडा घेतला 5.5 इंच। त्याच्यानंतर याची कटिंग करून तर सर्वात आधी आपण इथं तिरकस अर्धा इंच डाऊन केलं, तिरकस लाईन ओढून घेतली। त्याच्यानंतर इथं सुद्धा आपण 1/2 इंच खाली गेलेलो, नंतर इथं आपल्याला तिरकस शोल्डर उतार देऊन घ्यायचा। आपल्याला पुढच्या साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि इथं जी मापं आहेत तीच मापं इथं आपल्याला टाकून घ्यायची। तर इथं आपल्याला आपण मागच्या साईडला
तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंच घेतलेली आहे। तर इथं आपल्याला 14 न घेता 14.5 वरती खूण करून घ्यायची। अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण पुढच्या साईडला आपल्याला क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे आणि तिच्यासाठी आपल्याला लगेचच इथं अर्धा इंच ऍड करून घ्यायचं आणि 14.5 इंच म्हणजे मागच्या साईडला आपण 1 इंच घेतलं तर इथं आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं आयहुक साठी तुम्ही किती टेपच्या 3 लाईन इतकं किंवा मग पाव इंच जितकं लागत असेल आणि तितकं इथं आपल्याला आखून घ्यायचं। त्याच्यानंतर शोल्डर 5 इंच आणि मुंडा 5.5 इंच पूर्ण इथं मी रेडी करून घेत आहे। तर इथं आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे। आयहुकचं अंतर सोडून मग आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि इथं आपण टक्स देणार, त्याच्यासाठी अर्धा ते पाऊण इंच इतकं शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं। तर आपण इथं दिलेला आहे मागच्या मुंड्याचा शेप 1.25 इंचावरती, तर ती आपल्याला इथं बरोबर खूण करून घ्यायची आणि त्याच्यापासून खाली आपल्याला अर्धा इंच यायचं आहे। तर हा आहे मागच्या मुंड्याचा शेप। तर आपल्याला इथं पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर इथं बरोबर तिरकस अशा पद्धतीने मुंडा उतार देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। पुढचा गळा आहे 6 इंचाचा, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करून 6.5 इंचावर खूण करून घेतली। त्याच्यानंतर शोल्डर उतार देऊन घ्यायचा। तर इथं आपण क्रॉस पट्टी ही मोजून घेतलेली आहे, तर त्याच्या आधी आपण कमरेचा चौथा भाग टाकून घेऊ। तर कमरेचा चौथा भाग आहे 6.25 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला इथं किती 2 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि हे पॉइंट मिळवून घ्यायचे। क्रॉस पट्टी कटिंग करायची आहे आपल्याला 3.5 इंचावर आणि इथं घ्यायची आहे 2.5 इंच। त्याच्यानंतर इथून आपल्याला बरोबर 2.5 इंचावरती अशा पद्धतीने, त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉइंट काढून घ्यायचा आहे। तर 32 साइज साठी आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे 9 इंच, वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन जाईल म्हणून 9.5 इंच। त्याच्यानंतर इथं आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे 3.25 इंच। इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा। तर हा आहे आपला टक्स पॉइंट। त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स 32 साइज साठी टक्स किती इंचाचा द्यायचा आहे, तर हे अंतर घेतलं आपण 3.25 इंच, हुबा टक्स घेतला आपण 9.5 इंच। तर इथं हा टक्स आपल्याला 1 इंच किंवा मग 1.25 इंच घेतला तरी सुद्धा चालेल। तर मी इथं 1.25 इंच घेत आहे आणि 1.25 इंचापासून आपल्याला इथं बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं 1/2 इंच इथं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि मागच्या साईडला आपण इथं अर्धा इंच तिरकस केलं तर ते पकडून इथं आपल्याला 1/2 इंचावरती खूण करून घ्यायची। तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने 32 इंच साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता याची आपल्याला कटिंग करू। तर याची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मैत्रिणींनो। तर का तुम्ही नवीन शिकणारे असणार
तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत आणि सहजच समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे। तर हा पार्ट पूर्ण रेडी झालेला आहे। पुढच्या साईडचा मागची साईड सुद्धा रेडी झालेली आहे। तर बाही आहे 4.5 इंचाची, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करावं लागतं। ते का खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपल्याला इथं 4.5 इंचाच्या बाहीसाठी 5.5 इंच इतकं आखून घ्यायचं आहे आणि बॉक्स तयार करायचं आहे। तर इथं मी तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन सुद्धा आखून दाखवणार आहे। त्याच्यानंतर 32 साईजचा इथं मुंडा घेर आहे 14 इंच, आपण तो 14 इंच मोजून सुद्धा घेतलेला आहे, परंतु इथं आपल्याला मुंडा घेर वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन न सोडता आपल्याला बाही कटिंग करत असताना शिलाई मार्जिन सुद्धा पकडून घ्यायचं आहे। जर का तुम्ही कोणी नवीन शिकणारे असणार तर बाही जोडत असताना कितीही परफेक्ट आपण कटिंग केली परंतु बाही कमी पडते हा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी वरच्या बाजूचा अर्धा इंच शिलाई मार्जिन सुद्धा इथं पकडून 7 इंचावर बाहीची कटिंग न करता आपल्याला 7.5 इंच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथं कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंचावरती 5.5 इंचाची बाही पकडायची। 2.5 इंच कॅप हाईट घेतली आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 7.5 इंचावरती सरळ रेष ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर त्याचा मध्य सेंटर काढून आणि मध्ये 1.5 इंच अंतर येईल हे लक्षात ठेवत आपल्याला बरोबर शेप द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा जो काही दंड घेर असेल तो मोजून घ्यायचा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं। तर साईज जरी 32 असली तरी दंड घेर हा वेगवेगळा असू शकतो, कमी किंवा जास्त। त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला लगेचच बाही सुद्धा चेक करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण मुंडा घेर मोजून घेतोस हा परफेक्ट आलेला आहे किंवा नाही त्याच पद्धतीने बाही आपल्याला चेक करून घ्यायची। तर बाही इथं आपण कटिंग करत असताना मैत्रिणींनो अर्धा इंच ही एक्स्ट्राची कटिंग केलेली आहे, म्हणून ती इथं बरोबर एक्स्ट्राची उरणार आहे। तर एक्स्ट्राची उरली तर काहीही हरकत नाही, परंतु बाही कमी पडायला नको याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून आणि पूर्ण मुंडा मोजून आणि मग कटिंग करायची। तर बघू शकतात बरोबर इंची टेपच्या 3 लाईन इतकं बाही उरलेली आहे, तर ती फिटिंगमध्ये आपण बरोबर ॲडजस्ट करू शकतो। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील। आणि अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। 32 इंच साईज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची ही पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीत आणि सहजच समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राईब करा।